हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये। आणि सकाळचे आता 8 वाजले आहेत आणि मुलं ही शाळेत गेलेले आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, मी इथं लापशी बनवायची तयारी करत आहे। तर ही जी लापशीची जी भरड आहे ती आमच्या आईंनी दिली आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे। ही भरड त्यांनी घरीच बनवली आहे आणि खूप छान पद्धतीने ही लापशी होती या भरडची। आणि सासूबाई खरंच खूप अप्रतिम अशी लापशी बनवतात आणि त्यांचीच रेसिपी इथे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि हो, त्यांच्या पद्धतीने लापशी झटपट होते आणि खायला पण खूप अप्रतिम लागते, म्हणून मी त्यांच्याच पद्धतीने ही रेसिपी बनवते। तर तुम्ही इथं बघू शकता, पहिली मी जी भरड आहे गव्हाची, जी लापशीची जी भरड आहे ती मी इथं तुपामध्ये चांगली परतून घेतली आहे। आणि आता ही जी भरड आहे आपण तुपात परतलेली, ही एका कुकरच्या डब्यात काढून घेणार आहोत, कारण आपण याला 5 ते 6 शिट्ट्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण जसं डाळ भाताचा कुकर लावतो त्याच पद्धतीने इथे लापशीचा आपण कुकर लावणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे कुकरमध्ये आणि जी लापशीची आपण भरड ज्या भांड्यात डब्यात काढली होती तो डबा याच्यात ठेवणार आहोत। त्यामध्ये पाणी टाकून आपल्या आवडीनुसार गूळ इथे घालून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जर इथं कमी वाटला किंवा नंतर तुम्हाला खाताना जर कमी वाटला, शिजल्यानंतर टेस्ट करून बघायचा, तर तुम्हाला गुळाची गोडी कमी वाटली तर तुम्ही इथं गूळ वाढू शकता पुन्हा त्या टायमिंगला। त्यामुळे असं काही नाही, तर तुम्ही तुमचा प्रमाण इथं तुमच्या गोडीनुसार इथं टाकू शकता। तर चला, आपण कुकर इथं लावून घेणार आहोत, 5 ते 6 शिट्टे घेणार आहोत आणि आपण त्याच्यानंतरच भेटूया। तर इथे तुम्ही बघू शकता, मुलांसाठी मी सकाळी डब्याला भाजी चपाती केली होती आणि मुलं थोडेसे बिस्किट होती घरात, तर बिस्किटही खाऊन गेले आहेत। तर मुलं लवकर येणार आहे शाळेतून, एक्झाम चालू आहे त्यामुळे शाळा लवकर सुटते, त्यामुळे त्यांनाही लापशी टेस्ट करायला मिळणार आहे। तर चला, इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण इथं आता खोलून बघणार आहोत की आपली लापशी शिजली की नाही। ह्या स्टेजवर तुम्हाला वाटलं लापशी शिजलेली नाही आहे तर तुम्ही इथे थोडंसं अर्धा पेला पाणी टाकून 2 शिट्ट्या एक्स्ट्रा घेऊ शकता आणि तेवढ्याच्यामध्ये तुमची लापशी शिजून जाईल। तर इथं मी जे आपले लापशी आहे ते चांगली व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून गूळ हा व्यवस्थित मिक्स होईल। तुम्ही बघू शकता, कलरसुद्धा अप्रतिम असा आलेला आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते। तर याच्यानंतर आपण याला थोडीशी तुपाची अशी फोडणी देणार आहोत किंवा तुपामध्ये छानशा पद्धतीने अजून एकदा परतणार आहोत, जेणेकरून आपला लापशीची टेस्ट आणखीन वाढेल। तर तुम्ही इथे बघू शकता, तुपामध्ये मी थोडेसे बदाम टाकलेले आहेत। मुलांना दाताखाली बदाम आले का आवडत नाही, त्यामुळे खूप कमी प्रमाणात मी इथे बदाम टाकते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे काजू आणि बदाम किंवा त्याच्यामध्ये मनुकेही टाकू शकता, त्याने सुद्धा टेस्ट अप्रतिम लागते। ट्राय करा तुम्ही, मनुके टाकून सुद्धा खूपच छान लागते। त्याच्यानंतर यामध्ये आपण थोडी बडीशेपची पावडर आणि वेलची आणि सुंठीची थोडीशी पूड टाकणार आहोत। तर इथं माझ्याकडे सुंठ आणि वेलचीची पूड तयार असते, घरात केलेली असते, तर मी इथे तीच वापरणार आहे। तर त्याने काय होते, जी लापशीची जी चव आहे ती खूपच छान होते आणि खरंच खूप छान फ्लेवर लागतो ह्या गोष्टींचा। तर तुम्ही नक्की ट्राय करा, बडीशेपची पावडर आणि थोडी वेलचीची पावडर टाकून बघा। तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एका फ्लॅटचं इंटेरियर दाखवलं होतं आणि ते तुम्हा सगळ्यांना खूप आवडलं होतं। त्या व्हिडिओला भरभर प्रतिसाद मिळाला आणि शिवाय कमेंट्ससुद्धा भरपूर आल्या। तर त्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी मला नंबरसुद्धा विचारला आहे इंटेरियरवाल्याचा। तर त्या इंटेरियरवाल्यांचा नंबर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल। आणि छान इंटेरियर केलं होतं आणि ज्या दादांचं हे घर होतं ते आम्हाला सांगितलं त्यांनी की जसं आमच्या कल्पनेत होतं, आम्हाला असा किचन पाहिजे, हे कलर कॉम्बिनेशन पाहिजे किंवा इथे एवढ्याच लाईटी पाहिजे, इथं झुला पाहिजे किंवा भिंतीवर आम्हाला असं पद्धतीचं डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे ठेवता आले पाहिजे। या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी सत्यातूर तुरायचं काम हे इंटेरियरवाल्या दादांनी केलं होतं आणि खूप छान असं काम केलं होतं त्यांनी। तुम्हालाही तुमच्या घरासाठी असंच इंटेरियर करायचं असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। तर व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून खरंच धन्यवाद। तुम्ही भरभरून माझ्या व्हिडिओला लाईक केले आणि जे प्रेम दिलं ह्या व्हिडिओला त्याच्यासाठी खरंच खूप खूप आभार। तर इथे बघा तुम्ही, इथं मी आता आमच्याच इथं एरियामध्ये हे ट्रेंड नावाचं शॉप आलं आहे आणि इथं पहिले क्लोथ होते जे जेंट्स वेअर असायचे आणि आता ही सेकंड ब्रँच आहे त्यांची।
त्यामध्ये त्यांनी लेडीज क्लोथ असे ठेवलेले आहे आणि ही त्यांचं आज ओपनिंग डे आहे. तर त्यांनी अशा ऑफर्स ठेवल्या होत्या की 400च्या खरेदीवर ₹1चा ड्रेस. त्यामुळे इथं बऱ्याच बायकांची गर्दीसुद्धा होती. पण त्याशिवाय क्लोथची क्वालिटीसुद्धा अप्रतिम होती आणि तुम्ही इथं ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की क्लोथ्स खरंच खूप सुंदर आहे आणि त्याची क्वालिटी एक नंबरच होती असं म्हणू शकतो आपण. तर नक्की ह्या शॉपला तुम्ही भेट देऊ शकता. हे शॉप जे आहे जुना मोशी आळंदी रोड PDC बँकेच्या अपोजिट साईडला आणि केसरगंज सोसायटीच्या अगदी जवळ शेजारीच हे ट्रेंड नावाचं शॉप आहे. तर नक्की इथं एकदा भेट द्या. तर त्याच्यानंतर शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी गेलो. त्याच्यानंतर मुले शाळेतून आली, त्यांचं खाणं पिणं झालं. उद्या शेवटचा पेपर त्यामुळे मुले खूप खुश होती आणि ड्रॉइंगचा पेपर असल्यामुळे त्यांची मजाच होती म्हणायला. अभ्यासाचं लोड खरंच खूप कमी झालं होतं, मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि ड्रॉइंगचा पेपर असल्यामुळे त्यांना ड्रॉइंगची खूप आवड आहे. तुम्ही बघू शकता तर माझ्या परीने केक काढला आहे आणि तिचं म्हणणं होतं की आई मला माझ्या बड्डेला असाच केक पाहिजे. तर बड्डे खरं तर खूप लांब आहे, सप्टेंबर महिन्यात आहे, पण नक्की तिच्या बड्डेला मी असा केक बनवेल आणि तो ब्लॉग तुमच्याशी सुद्धा शेअर करेल. आणि तुम्ही इथं बघू शकता तिने खूप छान असे ड्रॉइंग काढलं आहे, कप केक काढला आहे, शिवाय आईस्क्रीमचा कोनसुद्धा काढला आहे आणि हे तिच्या मनाने तिने केलं आहे. तिला खूप ड्रॉइंगची आवड आहे आणि खरंच खूप छान काढते. तर ती जशी ड्रॉइंगची आवड आहे तशी तिला टापटीपपणाची सुद्धा खूप आवड आहे आणि तिचं कबर्डसुद्धा, अभ्यासाचे बुकसुद्धा ती तेवढ्याच टापटीप ठेवते. तर बघा संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि परीचं कसं आवरणं चालेल, झोपण्यासाठी तिची तयारी चालू आहे आणि ही सगळी जी कामं आहे ती तिच्या मनानेच करते. छोटी छोटी कामात तिला असं वाटतं आईला मदत करावी आणि आजकालच्या पिढीने मदत करणं हीच मोठी गोष्ट झाली. नुसतं बोलणं की आई तुला मदत करू का, ही गोष्ट खूप मोठी आहे आणि याच्यात कसं ना, लहान मुलांनी एखादं काम केलं तर त्यांना अप्रिशिएशन दिलं तर ते तेवढेच खुश होतात आणि पुढच्या वेळी पुन्हा काम करायला उत्सुकतेने मदत करायला पुढे येतात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हेरी गुड.